आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे। मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत। मागील महिन्यात शरद पवारांच्या वाढदिवसादिवशी अजित पवार यांच्यासह सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि इतर प्रमुख नेत्यांनी दिल्लीत शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती। असं अचानक राष्ट्रवादीचे नेते पवारांच्या घरी गेल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलं होतं। काका पुतणे एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या। या घडामोडी ताज्या असताना पुन्हा एकदा अजित पवार आणि शरद पवार एकत्र दिसले आहेत। बारामतीतील कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमात शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर दिसले। दोघांमध्ये केवळ एकाच खुर्चीचं अंतर होतं। याशिवाय याच मंचावर लोकसभा खासदार सुप्रिया सुळे आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार या ननंद भाऊजाई देखील एकत्र दिसल्या। कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांची खुर्ची एकमेकांशेजारी होती। काका पुतण्यानंतर अशा प्रकारे ननंद भाऊजाई एकत्र आल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही एकत्र येण्याच्या अनुषंगाने ही मोठी घडामोड समजली जात आहे। कारण लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांनी एकमेकांविरोधात निवडणूक लढवली होती। अगदी विधानसभा निवडणूक पार पडेपर्यंत दोघांनी एकमेकांचं तोंडही बघणं पसंत केलं नव्हतं। लोकसभेत दोघांनी एकमेकांवर जोरदार टीका केली होती। या निवडणुकीत सुप्रिया सुळेंचा विजय झाला। यानंतर सुनेत्रा पवार राज्यसभेवर निवडून गेल्या। आता बारामतीत एकाच मंचावर आल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार सुनेत्रा पवार एकत्र आल्यानंतर दोघींनी एकमेकांशी संवाद साधला। यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आणि तिळगुळ देऊन गोड बोलूया असे सांगून आता कुठलेही इलेक्शन नाही, वर्षभर गोड बोलूया असंही सुळे म्हणाल्या। शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याबाबत चर्चा होण्याची ही पहिलीच वेळ नाहीये। यापूर्वी अजित पवारांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पंढरपुरात जाऊन विठुरायाचं दर्शन घेतलं होतं। तेव्हा त्यांनी अजित पवार आणि शरद पवार एकत्र यावेत असं साकडं विठुरायाकडे घातलं होतं। तसेच रोहित पवार आणि त्यांच्या मातोश्री सुनंदा पवार यांनी देखील पवार कुटुंब एकत्र येण्याबाबत सूचक विधान केलं होतं। या सगळ्या घडामोडीनंतर आता पवार कुटुंब एकाच मंचावर दिसून आलं आहे। त्यामुळे राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्यात। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे।